अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रगती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही कायम असून भर उन्हात बसलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने प्रशासनाविरोधात शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून शेकडो शेतकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे 17,500 रुपये पीक विमा रक्कम विमा काढलेल्या तसेच विमा न काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, पेरणीपूर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी त्वरित देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. भर उन्हात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती अचानक खालावल्याने आंदोलनस्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले असून मागण्या मान्य न झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी यावेळेस घेतली आहे. या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले आहे की मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग रोको किंवा रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनासाठी दखल राज्यामध्ये विधिमंडळ अधिवेशनातही घेण्यात आली आहे. तर आमदार हरीश पिंपळे यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आणि त्यामुळे आता शासन आणि प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. मूर्तिजापूरमधील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. तर अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रतिनिधी शांबाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. 22 तारखेपासून राजूभाऊ वानकडे आणि अभि पोळकड हे दोघं जण उपोषणाला बसलेले आहे. यांच्यासोबत सहकारी बंधू अन्नत्यागासाठी बसलेले आहे. यापूर्वी 15 मेला भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. त्या ट्रॅक्टर मोर्चाला पालकमंत्री अकोला जिल्ह्याचे आकाशदादा पुणकर व माननीय हरिभाऊ पिंपळे यांनी मध्यस्थी करून तो मोर्चा थांबवला होता की आम्ही तुम्हाला कोणत्या हालतीत न्याय देईल याच ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ. आणि त्याच्यानंतर मीटिंग भरवली कृषी मंत्र्याच्या दालनात. आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडला, परंतु राज्य सचिव जो आहे परिमल सिंग यांनी आम्हाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या दिवशी मीटिंगचा निर्णय वळवला. त्यांनी कलेक्टरकडे पाठवलं. परिमल सिंग त्याच्यापेक्षा वरिष्ठ असून त्याने कलेक्टरला अहवाल मागितला आणि या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हा शेतकरी संघटनेवाल्यांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने अहवाल पाठवला. अगोदर या जिल्हाधिकारीचा निषेध करतो आम्ही. आणि आज जे राजूभाऊचं आंदोलन चालू आहे 2 दिवस झाले, मी तुम्हाला सांगतोय की आज लवकर त्वरित दखल घ्यावी, अन्यथा याचे परिणाम सरकारला उलटे भोगावे लागतील. उद्यापासून आम्ही एसडीओ असो, कलेक्टर असो, तहसीलदार असो याच्या दालनात जाऊन आंदोलन करू, यांच्या ऑफिसवर कब्जा करू आणि वेळ पडल्यास हायवे सुद्धा जाम करू. शासनाने दखल घ्यावी. आज आमचा एक सहकारी व शेतकरी बंधू बिमार पडला, त्याची परिस्थिती हालाकीची खालावलेली आहे. आम्ही सरकारला आज इशारा देतोय, सरकारने या इशाऱ्याकडे लक्ष द्यावं. त्वरित राजूभाऊच्या मागण्यावर विचार करून कारवाई करावी आजच्या आज, नाही तर उद्या त्याचे पडसाद उलटे उमटतील. हे तुम्हाला आज गवाही देतो. राहुल राठी, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत उपाध्यक्ष तर्फे आज जाहीर करतो, उद्यापासून पडसाद उलटे उमटतील. हे तुम्हाला आज इशारा देतो सरकारला. काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे आणि एका सहकार्याची प्रकृती खालावली. उन्हीचं टेम्परेचर एवढं वाढून राहिलं. आमचं आंदोलन चालू आहे उघड्या मंडपात. आम्ही म्हणजे निसर्गाशी प्रतिकार करत आंदोलन करून आलो. आमचं मुख्यमंत्री साहेबाला असं म्हणणं आहे की आज आमचा एक सहकारी दवाखान्यात भरती व्हायसाठी रवाना झालाय. अजून 48 घंट्यात जर एक पेशंट लागला आहे, उद्या जर समजा या शेतकऱ्याचं किंवा कोणा शेतकऱ्याचं कमी जास्त झालं, या सर्व बाबीले आपले मुख्यमंत्री साहेब जबाबदार राहतील. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जबाबदार राहील. काहून की तुम्हाला 17,500 विमा कबूल करा कोण म्हटलं नव्हतं. तुम्हीच तुमच्या हाताने आम्हाला विधानसभेत सांगितलं की आम्ही सर्व शेतकऱ्याले ज्याच्यापाशी कर्ज इन्शुरन्सचा फॉर्म क्लेम भरलाय त्यालाही देऊ, ज्यानं नाही भरलाय त्यालाही देऊ. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या शब्दाला जागा, तुम्ही तुमच्या शब्दाची वचनपूर्ती करा. आमच्या शेतकऱ्याला आता उन्हात बसून जर न्याय मागायचा टाइम आला असेल, तर या देशात शेतकऱ्याला अजूनही स्वातंत्र्य भेटलं नाही हे आम्ही समजणार आहोत. तुमच्यापेक्षा इंग्रज पुरले होते. इंग्रजांपेक्षाही जर हे सरकार खराब असेल
आणि आम्हाला जर उन्हात बसून जर न्याय मागायचा असेल तर आम्ही आता इथून पुढे शेतकऱ्यासाठी काही करायला तयार आहोत. शेतकऱ्याचा 17,500 पीक विमा, मी तर माझं अन्नत्याग आंदोलन बंद करणारच नाही. काऊन की मला देवानं सर्व काही समाधानकारक दिलं आहे, की माझी प्रकृती चांगली आहे. मला अजूनपर्यंत काही हानी झाली नाही आहे. तरी मी शासनाला सांगतो, की मला अन्नत्याग आंदोलनापासून तुम्ही थांबवा. जर या मुर्दा तालुक्यात उद्या काही कमी जास्त झालं तर याले सर्वस्वी जबाबदारी या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची राहणार आहे. 17,500 विमा भेटेपर्यंत आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही आहोत. आम्हाला कोण्याही हालतीत पीक विमा पाहिजे. आमचा तो हक्काच आहे. एकीकडे उन्हानं आम्ही त्रस्त आलो आहोत. आमचे पेरणे थांबले आहेत. आम्हाला निसर्गही मारू राहिलाय. आम्हाला हे सरकारही मारू राहिलाय. त्यामुळे आम्हाला 17,500 चा पीक विमा, संपूर्ण कर्जमाफी, 50,000 रुपये प्रोत्साहनपर निधी, या 3 गोष्टी आमच्या पूर्ण करा. आम्ही खुशाल आमच्या शेतात जातो. आमच्या पेरण्या करतो. आम्ही काही आंदोलक नाही आहोत. आम्हाला काही गावातले कुत्रे चावले नाही आहेत, की उन्हात बसा म्हणून. आम्ही आमचा हक्क मागासाठी स्वतःच्या जीवाची लढाई लढून आलो. या सरकारनं जर दखल घेतली नाही तर उद्यापासून किंवा नंतर भविष्यात कोणाची जीवित हानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील. जिल्हाधिकारी मॅडमनं अहवाल पाठवताना आमचा 17,500 चा कुठंच उल्लेख केला नाही आहे. कृषी मंत्र्याच्या मिटिंगला मी स्वतः गेलो होतो. तिथं कृषी मंत्री साहेबांना आमचा विषय घेतलाय. पण मॅडम कॉन्फरन्समध्ये होत्या. पण मॅडमनं आमचा 17,500 चा त्या अहवालात टाकही टाकला नाही. त्यामुळे राजीव वानखळे आता त्या अहवालही दुरुस्त करून पाहिजे मला मॅडम जवळून, आणि शेतकऱ्याला 17,500 रुपये मदतही पाहिजे. जर ह्याच्यात जर सरकार दखल घेणार नाही तर मी तर माझा जीव अन्नत्याग करून त्यागणारच आहो. पण माझ्या अगोदर जर कोण्या शेतकऱ्याचा जर जीव गेला याच्यात तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या मुख्यमंत्र्याची राहील. की बा तुम्ही अँकरले माहिती देताना एवढं म्हणू नका की बा आपल्या काय बापाचं जाते. इथं बसलेल्या असंख्य हजारो शेतकऱ्याच्या बापाची जर इमानदारीच्या पैशासाठी जर तुम्ही उन्हात दखल घेत नसाल तर तुम्ही एसटीत बसून ते म्हणणं तरी बंद करा. की बा शेतकऱ्याला खोटं आश्वासन द्यायचं, त्याचा सातबारा कोरा करायचा, त्याला पीक विमा द्यायचा आणि देताना म्हणायचं. टीव्हीवर म्हटलंय, मुलाखतमध्ये म्हटलंय, की आपल्या काय बापाचं जाते. त्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर शेतकरी शहीद झाला तरी चालेल, पण इन्शुरन्स घेतल्याशिवाय राजीव वानखळे आंदोलन सोडणार नाही, याची शासनाने दखल ठेवावी. बोलताना अनंत वेदना होऊन राहिलेल्या आहेत. ह्या महाराष्ट्रातल्या दुर्भागी शेतकऱ्याबद्दल जे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मूर्तिजापूरच्या विधान परिषदेच्या सभेमध्ये मूर्तिजापूरला शब्द दिला होता शेतकऱ्यांना, की तुम्ही मला सरकारमध्ये बसवा, मला मुख्यमंत्री होऊ द्या, मी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करल. फक्त ह्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. आता कालपासून या तालुक्यामधला एक युवा शेतकरी राजू वानखळे नावाचा, हे शेतकरी बांधवांच्या हिताकरता, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता हा भर उन्हामध्ये आमर उपोषणाला बसलेला आहे. आज दुसरा उपोषणाला बसला होता एक 70 वर्षाचा म्हातारा. त्याला 3 उलट्या झाल्या. मी दवाखान्याच्या मुख्य अधिकाऱ्याशी बोललो, की साहेब हा इथे टंगडे घासून राहिला, याला 3 उलट्या झाल्या, 70 वर्षाचं वरचं वय आहे, ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवा. साहेबांनी ॲम्ब्युलन्स पाठवली, त्याला आता दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आता राजू वानखळे आमर उपोषणाला बसले. आज आमचा शिवसेनेचा आमचा युवा नेता, युवा कार्यकर्ता हा अभि बोळकट हा सुद्धा बसलेला आहे. त्याच्यानंतर अधिकही उपोषणाला बसतील. मला थोडक्यामध्ये सांगायचं आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि सरकारला, की तुमच्याजवळ खासदार फोडायला पैसे आहेत 100 कोटी, तुम्हाला घर फोडायला पैसे आहेत, तुम्हाला पक्ष फोडायला पैसे आहेत. जो शेतकरी धान्य पिकवतो, रक्ताचं पाणी करतो, ज्याला उन्हाळा माहित नाही, ज्याला पावसाळा माहित नाही, ज्याला हिवाळा माहित नाही, जो काळ्याची मशागत करतो, जो आपल्या मालाला योग्य भाव मागण्याकरता भर उन्हाळ्यामध्ये हे राजू वानखळेच्या आवीच्या नेतृत्वामध्ये उपोषण करायला हा शेतकरी बसलेला आहे. याची तुम्ही दखल घेत नाही. इतकं बेशरम, इतकं निर्लज्ज सरकार. माझ्या 70 वर्षाचं वय चालू आहे. इतकी तर दादागिरी, इतका अन्याय तर मोगलांनी केला नाही, इंग्रजांनी केला नाही. हे इंग्रजांची बाप आहेत की काय हे शासन, मला हे समजायला मार्ग नाही. परंतु सांगतो, आजच्या दिवशी आता दुसऱ्या दिवस उपोषणाचा, एखाद्या शेतकऱ्याचा जर बळी गेला तर ह्या सरकारच्या प्रतिनिधीला ह्या तालुक्यामध्येच नाही, ह्या जिल्ह्यामध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना फिरायला रस्ते कमी पडतील. दिसला तिथं झोडपा, पायदळी तुडवा, जे होईल ते पाहून घेऊ. पोलीस कुठे कुठे पुरणार आहे. तुमची आमची शेतकरी संख्या जास्त आहे. अरे शेतकऱ्याच्या मागण्याकरता आमचं बलिदान गेलं तरी आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत. काय सरकारला लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे, की हा युवा शेतकरी, हे 2 पोरं शेतकऱ्याच्या मागण्या राखतायत. तुम्ही सांगितलं होतं की 22-23 चा पीक विमा देऊ, काही
पैसा विकून मारला नाही. तुम्हाला अदानी अंबानीचे हजारो कोटी माफ करायला तुमच्या तिजोरीत पैसा आहे, परंतु शेतकऱ्याचे 16,000 कोटी द्यायला तुमच्या तिजोरीमध्ये पैशाचा ठणठणाट आहे. इतकं बेमान सरकार, इतकं खोटं बोलणारं सरकार, मी माझं 70 वर्षाचं आयुष्य चालू आहे, मी इतकं खोटं सरकार आजपर्यंत पाहिलं नाही. आणि महाराष्ट्राचा इतका